थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मंडणगड प्रीमियर लीगचं 7वं पर्व आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. आणि 7व्या पर्वातील महत्त्वाचा मॅच, एका बाजूला टीएम बॉईज आणि दुसऱ्या बाजूला आराध्य 11 यांच्यामध्ये मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहेत. हवेमध्ये खेळलाय फटका चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तिथून लॉंग ऑफ मधून तोपर्यंत धावा मात्र कंप्लीट करण्यात आल्या. त्या एकूण 2 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती मात्र जाऊन पोहोचतात त्या 2 धावेनं सुरुवात. पहिल्या बॉलवरती विकेट मात्र गमावली तुषार यांच्या अगेन्स्ट खेळत असताना प्रतीक ठोंबरे यांना मात्र मैदान सोडावं लागलं. एका बाजूला रोहित काप आणि त्याला साथ देण्यासाठी ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकतायत. चांगलं क्रिकेट आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही अनुभवताय त्या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट, चांगला फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय. आणखीन एक विकेट मात्र तुषार यांनी मिळवलाय. बॅक टू बॅक विकेट नाही म्हणता येणार कारण त्यापूर्वी 2 धावा आल्या आणि तुषारनं मात्र पुन्हा एक विकेट मिळवून दिल्यात. 2 गडी आतापर्यंत गारद केल्या त्या षटकामध्ये तुषारनं. फलंदाज बाद आउट. उम्र है 16 साल, तेरे नखरे है कमाल. उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये बोली जरा हळू 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 चाल, ये बोली जरा हळू हळू. थँक्यू. तुषारचा सातत्याने उल्लेख होतो की चांगली कामगिरी करणं तुषारचं मात्र आपण पाहिलं तर आतापर्यंत परफॉर्मन्स आपण सर्वांनी पाहिल्यात. आणि तुषार परफॉर्मन्स देत असताना मैदानाच्या आतमध्ये त्यांना बॅटिंग चांगली केली, त्यांना बॉलिंग चांगली केलं. तितकंच चांगलं तो क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय. म्हणजे परिपूर्ण एक खेळाडू, एक परिपक्व खेळाडू म्हणून तुमच्याकडे ज्यावेळी पाहिलं जातात ना त्यावेळी ह्या सर्व काही गोष्टी तुमच्या अंगी असणं खूप गरजेचं आहे. त्या मात्र तुषारमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह केला तिथून मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहे. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 3 धावा. चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करत असताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धाव्यांवरती फक्त रोखण्यात आल्यात. आतापर्यंत 5 बॉल फेकून झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 3. शेवटचा बॉल बाकी असणार आहे. तुषारनं हुशार कामगिरी आता संपूर्ण दिवसामध्ये आज दाखवलेली आहे. तो तुषार सफल झाले. फटका चांगला खेळलाय. चेंडू हवेमध्ये, खेळाडू पाठीमागे धावतोय. पाठीमागे जाऊन झेल घेणं थोडं अशक्य असतं परंतु तिथे प्रयत्न चांगले होते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लगावण्यात आल्या त्या मात्र 5. टीएम बॉईज संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 आपण पाहू शकतायत अगेन्स्ट आराध्य 11च्या. आराध्य 11 चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये त्यांची पाहायला मिळाल्यात. येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतात ते पाहूयात. तोपर्यंत ऐकूयात डीजे राजांना. स्पर्धाई तालुक्यात आहे मानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची. एकीची ताकद आयोजनाची, जागा नाही तर राजकारणाची, जागा नाही. थँक्यू. आपले एक गोड असं व्यक्तिमत्व स्वप्नीलजी शिगवण साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. साई भक्त म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि बैलगाडा शर्यतीवरती जास्त प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून देखील स्वप्नीलजी शिगवण साहेब यांच्याकडे पाहिलं जात आहेत. त्यामुळे सातत्याने मथुरचे जवळपास आपण पाहिलं तर जवळपास संपर्क असलेले गाणे देखील आमचे डीजे असतील. मथुरचे गाणी पण येतील आता. धावा 5 झाल्यात. आदित्य कदम मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत.
धीरूभाई आपलंही स्वागत आहे. आमचे जवळीक मित्र आहेत V24 चंदनसार हा संघ आपण पाहिलं तर खास करून आपण चंदनसारचं मैदान जातो त्यावेळी धीरेंद्र भगत यांची महत्वाची भूमिका असते, तेही या ठिकाणी पोहोचतात. आपलंही स्वागत. त्यांच्या जोडीनं महेश या ठिकाणी मॅच आनंद घेण्यासाठी आलात. महेश आपलंही स्वागत. आणि आमचे मित्र नाळू यावेळेचा बॉल फटका त्या ठिकाणी खेळण्यात आला. तोपर्यंत ड्राईव्ह केला, एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 6 धावा. 6 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावण्यात आल्यात. आदित्यनं देखील आदित्यची हाईट जर पाहिली तर तो रिलीज ऑफ द डिलिव्हरी खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असतो. हाईटचा त्याला फायदा होतो आणि मैदानाच्या मध्ये त्या आतापर्यंत त्याने दाखवलाय. तो आदित्य पुन्हा एकदा चांगला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाहीत. आज आपण पाहिलं तर तुषारच्या नेतृत्वाखाली संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. आराध्य 11 नावं तितकी मोठी नाही आहेत, परंतु मोठी नसली तरी देखील परफॉर्मन्स चांगला दाखवू शकतोय हे मात्र आतापर्यंत दाखवून दिलं आराध्य 11 तेच करायचं टीएम बॉईजला देखील. फटका खेळलाय, सफल झाले, बॉल पाठीमागे पाठवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र झुंजतोय, प्रयत्न करतोय. प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमी म्हटलं गेलं आहे. तिथे प्रयत्न करण्यात आलाय. डबलला ट्रिपल मध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न. 3 धावा आता कंप्लीट होतील. संघासाठी 1 धाव मात्र त्यांनी बचावल्या आहेत, हे देखील खूप योग्य आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 3 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. एकूण धावा धावफलकावरती 9. आमच्या बाजूने योगेश दादा बसलेले आहेत, तेही मात्र स्कोरिंगच्या माध्यमातून काम करतायत. बरोबर सुनीलजी देखील आमच्या बाजूनेच बसलेले आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाची दिलेली जबाबदारी, प्रत्येकाला प्रत्येकाचं दिलेलं काम हे मात्र योग्य भूमिका माहीत असताना तुम्ही ते पार पडतायत, हे देखील खूप महत्वाचं आहे. पुण्यात मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरकस फटका खेळायचा होता, परंतु तितक्या वेगानं बॉल आला. त्याच्यानंतर बॅट तितकी मात्र वेगानं फिरली नाहीत. सिंगल कंप्लीट होत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 10 धावा. संपूर्ण आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये DBN लाईव्ह जे 2 कॅमेऱ्यांनी संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जातात, परंतु तिसरा कॅमेराचा वापर आज आपण पाहिलं तर लेग बिफोर साठी देखील मात्र तो वापर करण्यात आलेला आहे. आणि काही डिसिजन मध्ये आपण मध्येही पाहिलं मोठा फटका खेळायचा आहे. एक गोष्ट जास्तीत जास्त सातत्याने पाहायला मिळाल्यात, ऑन साईडला जास्तीत जास्त फटके येतात, ऑफ साईड तितकं कोण जास्त खेळत नाहीत. म्हणजे क्रिकेटचा खेळ पाहिला तर ऑन आणि ऑफ दोन्ही बाजूला तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे, पण जास्तीत जास्त बॅटरचा जर आपण इरादा पाहिला ना तर ऑन साईडलाच जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न होतो. मग मिड विकेट असू द्यात, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असू द्यात, लॉंग लेग किंवा फाईन लेग, हे क्षेत्र सातत्याने. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण सध्याच्या घडीला खास करून रोहित कापची बॅटिंग पाहिली ना तर रोहितची बॅट ज्या वेगानं फिरते ती बॅट फिरते लेग साईडला, म्हणजे ऑन साईडला. जास्तीत जास्त तो ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतोय, पण तिथे टायमिंग नाही साधू शकत, बॅटमध्ये परफेक्ट कनेक्ट नाही करू शकत. 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 10 धावा. 5च्या सरासरीनं 10 झाल्यात. आता शेवटच्या ओव्हरमध्ये 10ला 10ने वाढवणार की पुन्हा 5ने धावसंख्या वाढणार हे पाहण्यासारखं असेल. तोपर्यंत डीजे राज. थँक्यू. जसं स्वप्नील दादा आले तसंच गाणं देखील आपण पाहिलं तर मथुर बैलाचंच मात्र या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून देखील प्ले केलं जात आहे. 2 ओव्हर धावसंख्या 10. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे आणि शेवटच्या षटकासाठी जय यांना मात्र इन्व्हाइट केलेला आहे. पहिला बॉल पुन्हा मात्र आपण पाहिलं तर हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु तितकं टायमिंग नाही साधता आलं. एक सिंगल कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतात धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर डबल फिगरमध्ये 11च्या जवळपास धावसंख्या जाऊन पोहोचल्यात. यानंतर होणारा मॅच जो आहे तोही खूप महत्वाचा असणार आहे, त्यामुळे चर्चा त्याही मॅचची होणार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येत असताना पाहू शकतात, डॉट बॉल येत असताना आपण पाहतायत. मला वाटतं पुढचा मॅच गौरेश आरव 11 आणि ओमसाई मध्ये होणार आहे, तर मग तयार राहा.
ऑफ्टमच्या बाहेर, खूपच बाहेर आहेत. पंच मात्र आमच्या दिशेने वळत असताना पाहायला मिळत आहेत. संजय सांगेकर सर दर्शवत आहेत व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल त्या ठिकाणी काउंट केला जातो. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 12. आतापर्यंत या षटकातील बॉल फेकून झालं 2, धावसंख्या 12. अजून 4 बॉल येणं बाकी आहेत या षटकातील. हे 4 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातात ते पाहूयात. ओव्हर द विकेटने जय तयार. ओ पुन्हा एकदा मिस करत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रगलिंग करतायत रोहित काप मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत रोहितचा विचार केला तर 1 2 3 4 5 6 बॉल डॉट खेळले आहेत. 1 3 आणि 1 2 5 धावा फक्त त्याने बनवल्या आहेत. बॉल फेस केला जवळपास त्याने 7 बॉलमध्ये फक्त 5. त्यामध्ये आणखीन एक डॉट ऍड करावा लागेल. आता विकेट मात्र सॅक्रिफाय करावी लागेल कारण बॅटमध्ये बॉल लागत नाहीत. स्वतःचा रोहित मात्र मैदान सोडतोय त्यामुळे विकेट आला. रनआउटच्या माध्यमातून धावसंख्या 12. राहुल पाटील करतय दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये असताना पाहायला मिळत आहेत. प्रितेश पवार ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती आता स्ट्राईक हवे आहेत प्रितेश पवार यांना, त्यामुळे बाद व्हावं लागेल पुन्हा एकदा तिथून करणला. शेवटचा बॉल मैदानावरती आता असेल बाकी. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 12. तलवार मी त्या तलवारीची आहे सतुरधार. आर तलवार मी त्या तलवारीची आहेस दूरधार. स्ट्राईक वरती प्रितेश पवार. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. पहिला डाव समाप्त होताना पाहायला मिळतोय. पहिल्या डाबामध्ये रन होत असताना पाहायला मिळतात 13 आणि मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 14 धाब्यांचं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. 14 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत ते आपण पाहूयात. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. चला टॉस प्लीज 1 मिनिट थांबवतोय कारण टॉस करूयात. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन गौरेश आरव 11 आणि ओम साई 11. हा भारत वर्सेस साऊथ आफ्रिका सामना सुरू आहेत आणि तिथे सध्या डिकॉकची बॅट बोलतायत. सेंचुरी कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. भारतीय गोलंदाजाची खरी कसरत आहे. आता कशा प्रकारे तिथे विकेट्स घेतात त्याच्यावरती देखील लक्ष असणार आहेत. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचतील. आपल्या युवा क्रीडा कमिटीचे ज्येष्ठ सल्लागार आदरणीय भिकुमामा मालप, संजयजी पातेरे साहेब यांच्या शुभ होतं टॉस. जसं भिकुमामांना काम दिलं की टॉस शिवाय दुसरं कुठे जायचं नाही. चला टॉस होतोय आणि कौशिक पोस्टीर यांनी भिकुमामांचा आशीर्वाद घेतला सुरुवातीला, त्याच्यानंतर टॉस जिंकलेत. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी होता, त्याच्या अगोदरचा नितेश साळवी. नितेश या मॅचचा दिला ना नितेश साळवी.
आता सुरू आहे त्या मॅच मध्ये होईल. नितेश साळवे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. हा, एक लहान मुलगा आमच्याकडे आलाय, त्याच्या सायकलची चावी हरवली, तर ती कोणाला सापडली तर त्याला आणून द्या. येस, लेट्स प्ले. अंपास तयार आहेत. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळतात. पाठलाग तितका मोठा नाहीये. 13 धावेंचं 14चं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 बॉल मध्ये पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, तितकंसं टायमिंग मात्र नाही साधता. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाने पाहायला मिळतात. आज आमचे मित्र नितेशजी गव्हाळे साहेब यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आनंदाचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी असाच येत राहू ही आई जोधानी चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा बॅटची एज घेत असताना चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र बॉलला थांबवत आहेत. एक कंप्लीट. एका धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागेल संघाचं आणि आपलं खातं ओपन केलं आदित्यनं. पहिल्या 2 बॉलचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 1. आदित्यने तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, जसा तुषारचा उल्लेख केला की मागचं पर्व त्याने गाजवलं या मैदानावरती. आज सकाळी देखील त्यानं सुरुवात तशीच केली होती. सकाळी त्याने मारलेला मिड विकेटला झाडामध्ये मारलेला षटकार, तो देखील पवेलियनच्या बाहेर मारलेला षटकार, समोर मारलेले त्याने फटके, एक्स्ट्रा कव्हरला त्याने मारलेले चौकार, ह्या सर्व काही गोष्टी तंत्रशुद्ध बॅटिंग मात्र आपण पाहिली होती तुषार यांची. ड्राईव्ह केलाय, फटका मात्र चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फिल्डिंग करेपर्यंत तिथून मात्र एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 3. पहिला 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होताना पाहायला मिळतो. धावसंख्या 3 झाल्यात. प्रितेशजी पवार यांच्याकडे अनुभव आहे, तो मैदानावरती दाखवतात. पहिल्या षटकामध्ये इतकी वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव तो मात्र आज मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा दाखवून देत आहेत. समोर तुषार, ओ समोर चेंडू तिथूनच आलाय. कैलासवासी श्री नितीन गणपत पाटील पवेलियनच्या दिशेने आलेला हा कडक सिक्सर 6. थँक्यू. हीच या खेळाडूची स्पेशालिटी आहे. ही या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे तुषारची. समोर देखील तो फटके मारत असतो. लेफ्टी बॅट्समॅन असू द्यात, पाहण्यासारखे फटके असतात. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. खडक ड्राईव्ह चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्ग सोडताना. मॅच फिनिश होईल का पाहूयात. नाही, एका धावेची अजून गरज आहे. असं एक धावेची गरज आहे. 13 झाल्यात. एक हवे. हा एक हवे. 13 झाल्यात. 14 करायच्या, त्यामुळे एका धावेची गरज आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नितेश साळवे यांना दिला जातोय. नितेशची खास करून ही एक संधी आहे की युवा क्रीडा कमिटीमध्ये मंडणगड प्रीमियर लीग आणि त्याच्यानंतर ज्वेल हाऊस प्रीमियर लीग ज्या कंपनीमध्ये काम करतो त्याही स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करतो. तिथेही नितेश एका धावेची गरज आहे. आशुतोष मैदानावरती आलात गोलंदाजीवरती. फुलटॉस पाहायला मिळतात. अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम आराध्या 11. हा सामना आपल्या नावी करत असताना पाहायला मिळतात, त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूयात. चांगली बॅटिंग, चांगला खेळ राहिला तो आराध्या 11चा. हार्ड लक टीम TM बॉईज. नेक्स्ट मॅचला सुरुवात होत आहेत. महत्वाचा मॅच असेल. एका बाजूने आपण पाहिलं तर गौरेश आरव 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल ओम साई 11.
टॉस जिंकलाय ओमसा 11 प्रथमतः फिल्डिंग करण्याचं डिसिजन त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते गौरेश आरव 11ला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो दिला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या खेळाडूच्या नावी जातोय. बॅटिंग करत असताना त्यानं चांगली बॅटिंग केली, षटकार ठोकला आणि गोलंदाजी करताना त्यानं रन देखील रोखल्या.